भाजप शेतकऱ्यांच्या मुळावर उठलेला। आमदार प्रणितीताई शिंदे यांचे घणाघाती हल्ला। भाजप सरकारने चुकीचे धोरण आखत शेतकऱ्यांच्या पोटावर पाय दिलाय। मागील 10 वर्षात पाणी प्रश्न मार्गी लावला नाही। हे सरकार शेतकरी विरोधी सरकार असल्याची घणाघाती टीका सोलापूर लोकसभेच्या काँग्रेसच्या महाविकास आघाडीच्या उमेदवार आमदार प्रणितीताई शिंदे यांनी भाजप सरकारवर केली। आमदार प्रणितीताई शिंदे आज मंगळवेढा तालुक्याच्या दौऱ्यावर असताना त्या बोलत होत्या। सलगर बुद्रुक, लवंगी, आसबेवाडी, शिवणगी, सोड्डीसह अनेक गावांना भेटी दिल्या। यावेळी त्यांच्या समवेत काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष नंदकुमार पवार, तालुका अध्यक्ष प्रशांत साळे, ज्येष्ठ नेते शिवाजी काळुंगे आदी उपस्थित होते। तुम्ही किती त्रास सहन करणार आहात? शेतकऱ्यांची सहनशीलता आहे, तुम्ही उन्हातान्हात राबता रात्रंदिवस, पण ह्याचा अर्थ सरकारने तुमची सहनशीलताची परीक्षा घ्यावी। म्हणजे किती विकृत मानसिकता असू शकते हे। आणि मी एवढं सांगते दादा की मी काम करते, मी राजकारणात सत्तेसाठी आली नाही, मी राजकारणात टक्केवारीसाठी आली नाही, मी राजकारणात काम करण्यासाठी आली। मी ठेकेदार नाहीये, मला ईडी-बीडीची भीती नाही। मी भाजपच्या विरोधात बोलणार म्हणजे बोलणार, आणि मी विरोध करायचा म्हणून विरोध नाही करत। पण ज्या भाजप सरकारवर तुम्ही एवढ्या विश्वासाने मतदान केलं, जर त्याच लोकांनी तुम्हाला त्रास दिला असेल तर मी गप्प बसणार नाही, मी मिळत नाही। त्या माऊलींना विचारा किती त्रास होत होते, रॉकेल नाही, मान नाही, दुधाचे दर नाही त्या ठिकाणी। तुम्हाला जर्सी गाय तुमच्या सांगोला चर्चलला विकावा लागला कारण का पाणी नाही। कसं चालणार मग घर? जो शेतकरी आपला अन्नदाता आहे त्याच्या तुम्ही पोटावर पाय देता। तुम्हाला दाखवत नाहीये ते पंजाब हरियाणामध्ये शेतकरी मोर्चा काढणे, आंदोलन काढणे, मृत्युमुखी पडतायत, पण ही गोदी मीडिया टीव्हीवर दाखवत नाहीये। काय या गावाला साधा टँकर नाही देऊ शकले, किती छोटी गोष्ट आहे। कारण का पूर्ण सोलापुरात सगळे भाजपचे, आणि भाजपचे लोक तुमच्या बाजूने बोलत नाहीत कारण का तिकडे हुकुमशाही आहे, ते मोदींना घाबरतात म्हणून एकदा पण संसदेत बोलले नाहीये किंवा विधानसभेत बोलले नाहीये। मग काँग्रेस शिवाय काय पर्याय? आणि म्हणून मी ही निवडणूक लढते आणि तुमच्यासाठी लढते। ही लढाई माझ्या एकटीची नाही आहे, ही लढाई आपल्या सगळ्यांची आहे। जर आम्ही नाही बोलल्या दिवशी लोकशाहीचा अंताची सुरुवात होते, आणि आज कुठेतरी शेतकऱ्यांचा अंतच बघतायत का काय हे भाजपवाले, असा प्रश्न माझ्या मनात निर्माण होतो। पहिले तुमच्या पोटावर पाय, मग जनावरांच्या पोटावर पाय, मग युवकांना 2 कोटी नोकरी सांगितली ती पण त्यांना मिळत नाही, अजून काय काय करणार आहेत? आणि म्हणजे मला कळत नाही सर, कोणत्या तोंडाने ते मत मागायला येतात तुमच्या समोर? बघा